महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोडणं हे इतकं सोपं नाही आहे. ते फडणवीसच होते, ते संयमाने उतरले तक्रार न करता. तुम्ही जर ती क्रोनॉलॉजी पाहिली तर गेली 3, 4, 5 महिने भाजपचा कुठलाही नेता काही असंबद्ध बडबडलेला नाही. हे अवघड असतं लोकशाहीच्या पक्षात, हे अवघड असतं की तू गप्प बस. शरद पवारांचा प्रभाव हा शब्द मोठा होईल. शरद पवारांची भीती, शरद पवारांची भीती फडणवीसांनी पूर्ण संपवली. मी काही शरद पवारांचा उपमर्द करू इच्छित नाही. त्यावेळेस काटेवाडीसारख्या गावातनं येऊन स्वतःचं राजकीय एक अस्तित्व उभं करणं वगैरे, आणि मग पुन्हा सुप्रियाच, मग पुन्हा पुतण्याच, मग आत्ताही युगेंद्रच, मग रोहित, मग आर पाटलांचा मुलगाच. काही 9चा भोंगा जो माध्यमांनी मोठा केला, त्यात सम अँड सबस्टन्स काय होता? शरद पवारांना सुद्धा त्यांचं असंस्कृत पण झाकून ठेवता आलेलं नाहीये. इलेक्शनमध्ये अक्कलकोट स्वामींच्या बाबत विधान केल्यानंतर पवारांनी मौन घेतलंय. त्याच्यावर पत्नीवर टीका कुणाच्या झाली आहे राजकारणात? फडणवीसांच्या झाली. मराठी लोकांना असं वाटणं की मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, यात काही गैर नाहीये. म्हणजे मला त्यात वाटत नाही की त्यात काही गैर आहे. आणि देशाला फडणवीस हवेत की नाही हा खूप नंतरचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्राला आज एका चांगल्या स्टेट्समनची गरज आहे. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा, विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी रोहित हरीप. द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या 2024च्या विधानसभा निवडणुका या अनेक अर्थाने ऐतिहासिक होत्या. या निकालानंतर महाराष्ट्राचं राजकारण 180 कोनातनं बदलून गेलेलं आहे. या निवडणुकांचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार? या निवडणुकांमुळे देवेंद्र फडणवीस या नेत्याचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान नेमकं काय असणार? आणि देवेंद्र फडणवीसांसाठी ही जी निवडणूक होती ती महत्वाची का होती, हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेजारजी. किरण सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्समध्ये. नमस्कार. या सगळ्या निवडणुकांचे तुम्ही खूप जवळून साक्षीदार राहिलेले आहात. या निवडणुकीच्या काळात ज्या गोष्टी घडत होत्या, जे राजकारण घडत होतं, ते पण तुम्ही मुंबईमध्ये बसून सगळ्या महाराष्ट्रभर तुमची नजर होती. सगळ्यात पहिला प्रश्न असा विचारायचा वाटतो की या सगळ्या राजकारणामध्ये जे 132 जागा भाजपच्या निवडून आलेल्या आहेत, त्यामध्ये फडणवीसांची नेमकी भूमिका काय होती? फडणवीसांची नेमकी भूमिका तपशीलवार सांगायची तर कुठलाही मोठा नेता त्याचा राजकीय पक्ष मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे जे काही करतो ते सगळं करणाऱ्या प्रमुख नेत्याची होती. भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नाहीये, तो एका लार्जर इकोसिस्टीमचा एक भाग आहे. म्हणजे संघ भाजप रिलेशन्सवर चर्चा होत असते, तर ती चर्चा ज्या प्रकारे चालते ती योग्य नाहीये. भारतीय जनता पक्षाचं एक स्वतंत्र स्थान आहे, अस्तित्व आहे आणि प्रॅक्टिसिंग स्पेस आहे, जी संघ परिवारातल्या अन्य सगळ्याच संस्थांची आहे. तर अशा सगळ्यांशी चांगला समन्वय राखणं, त्या सगळ्यांच्या काही निकषांची पूर्तता करणं व्यक्ती म्हणून, नेता म्हणून, त्यानंतर निवडणुकीत राजकीय पक्ष आहे त्यामुळे राजकीय पक्षात स्वतःला बॅलन्स करणं, एस्टॅब्लिश करणं स्वतःच्या राजकीय पक्षात सुद्धा, आणि नंतर जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा वायडर कॅनव्हास आहे किंवा जे व्यापक क्षितिज आहे, त्या क्षितिजावर सुद्धा एक नेता म्हणून, मोठा नेता म्हणून, आजच्या घडीचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नेता म्हणून उदयमान होणं, अशा भरपूर जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या आणि ती त्यांची भूमिका होती. मल्टीटास्किंग हीच त्यांची भूमिका होती. 2014ला देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. 2019ला आउटगटचं सरकार होतं, पण फडणवीस काही काळाकरता का होईना मुख्यमंत्री होते. आणि मधल्या काळात या सगळ्या राजकारणामध्ये खूप पुलाखालनं पाणी वाहून गेलेलं आहे. 2024ला तिसऱ्यांदा फडणवीस आता मुख्यमंत्री झालेले आहेत. काय फरक वाटतो 2014चे देवेंद्र फडणवीस आणि 2024चे? 10 वर्षात एक नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांमध्ये काय बदल झाले?
नाही, नेता म्हणून एक नेत्याचं एक सायन्स आहे. आणि तुम्ही जेव्हा लिडरशिपचा अभ्यास करता, केवळ देवेंद्र फडणवीस असं नाही, पण जो लार्जर दॅन लाईफ नेता झाला, ज्यांनी स्वतःचा त्या परिप्रेक्षामध्ये स्वतःचा ठसा उमटवला, असे जे नेते आहेत ना, त्या सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर असतो. तो कॉमन फॅक्टर असतो की ते क्रमांक 2 वर कधीच नसतात. नियती नावाची एक गोष्ट खेळत असते आणि ती नियती हा नेता शोधून आणते. स्थळकाळ परिस्थितीनुसार नेत्यासाठीची एक व्हॅक्यूम तयार होते आणि ती व्हॅक्यूम फिल करण्यासाठी असा कुठला तरी नेता शोधून नियती आणते आणि त्याला स्वतःला नेतृत्वाच्या निकषांवर कसावं लागतं. त्या ऐरणीवर त्याच्यावर भरपूर आघात होतात, ते आघात त्याला सहन करावे लागतात, त्याला पोलाद होण्यासाठी भरपूर तापावं लागतं. म्हणजे हा क्रम तुम्ही जवळजवळ सगळ्याच नेत्यांच्या बाबतीत बघाल. म्हणजे जर्मनीचा हल्ला खूप तीक्ष्ण झाल्यानंतर किंवा तो थ्रेटनिंग, खऱ्या अर्थाने थ्रेटनिंग झाल्यानंतर चर्चिलचा उदय. नाहीतर चर्चिल त्यांचं सगळं चरित्र तुम्ही वाचलं तर ते अजून असं कुठेतरी आहे. नरेंद्र मोदींचं सुद्धा तसंच आहे की नरेंद्र मोदी 2014चा जो त्यांचा राईज आहे त्याच्या तर खूप आधीपर्यंत, म्हणजे दिल्लीचं मेनस्ट्रीम राजकारण करणाऱ्या लोकांमध्ये नरेंद्र मोदींचं नाव नव्हतं. अरविंद केजरीवालांचं नाव दिल्लीच्या राजकारणात अण्णांचं आंदोलन होण्यापर्यंत नव्हतं. तो मुख्यमंत्री होण्यासाठी खूप छोटा स्थान आहे. म्हणजे एका बाजूला लोक वर्षानुवर्ष मुख्यमंत्री होण्यासाठी स्ट्रगल करतात, तयारी करतात. मनोहर पर्रीकरांच्या बाबतीत पण असंच आहे. म्हणजे एकदम साधा माणूस मग गोव्याच्या राजकारणात येतो, मग देशाचा संरक्षण मंत्री होतो आणि त्यावेळेचं जे काही आम आदमी नावाचं चॅलेंज होतं त्यात त्यांच्या बाबतीतही चर्चा होत होती, जी आज फडणवीसांच्या बाबतीत होते, तेच योगींचं सुद्धा आहे. वायडर पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्ही बघितलं तर नेता हा अशा प्रकारे राजकीय आव्हानांसाठी तयार होत असतो. आणि मला असं वाटतं की फडणवीस 2014 ते 2024 या काळामध्ये एक सीझन्ड पॉलिटिशियन ज्याला म्हणतात, स्टेट्समन ज्याला म्हणतात, तशा प्रकारचे स्टेट्समन म्हणून ते आता पुढे आलेले आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागले. त्यानंतर जवळपास 11 दिवस गेले भाजपाला मुख्यमंत्री घोषित करायला. आणि या सगळ्या काळामध्ये असं सातत्याने दाखवलं जात होतं, सांगितलं जात होतं किंवा आपण म्हणू की नॅरेटिव्ह सेट केलं जात होतं की दिल्लीतलं जे भाजपाचं केंद्रीय नेतृत्व आहे ते आणि फडणवीस किंवा महाराष्ट्र यांच्यामध्ये सगळं काही आलबेल नाहीये किंवा फडणवीसांना कुठेतरी साईडलाईन करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तर हे नक्की नेमकं काय सुरू होतं, याला काय म्हणायचं? लोकशाही मानणारा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, जी सर्वदूर सर्वांना लागू आहे. जिथे जिथे तुम्हाला चांगली लोकशाही आहे तिथे डेमोक्रेसी इज ऑलवेज किऑटिक. ही काही डिक्टेटरशिप नाहीये किंवा ही एका घराण्याची सत्ता किंवा पार्टी सुद्धा नाहीये. त्यामुळे कन्सेन्सस घडतात, भरपूर कन्सेन्सस घडतात. असं होत असताना असं काही नसतं की लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या मनात कोणतं नाव आहे हे तिथे बसलेल्या लोकांना कळत नाही असं नाही, पण कन्सेन्सस घडून आणण्याची एक प्रक्रिया असते. चांगल्या लोकशाहीसाठी ती गरजेची पण असते. मित्रपक्ष सुद्धा होते. एकनाथ शिंदेची काही प्रमाणात नाही म्हटलं तरी नाराजी नाही, पण एक लोनेस आला होता त्यांना. कारण महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोडणं हे इतकं सोपं नाही आहे. ज्याने ते राज्य चालवलंय, ज्याच्याकडे देशातल्या बेस्ट ऑफ द बेस्ट इंटेलिजन्स सर्व्हिसेस आहेत, ज्याच्याकडे बेस्ट ऑफ द बेस्ट इंडस्ट्रीज सोबत आहेत, पोर्ट्स आहेत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे खूप मोठं आहे आणि ते असं सहजासहजी कुणी त्याच्यावर उतरू शकत नाही. ते फडणवीसच होते, ते संयमाने उतरले, तक्रार न करता उतरले आणि आता पुन्हा आले. त्यामुळे या सगळ्याचा एक नॅचरल वे होता. 11 दिवस काय तो अजूनही चालला असता. कारण लोकशाहीत तुम्हाला कन्सेन्सस घडून आणण्याची प्रक्रिया, उत्स्फूर्तता आणि प्रक्रिया या दोन्ही पाळाव्या लागतात. भारतीय जनता पक्षाने त्या पाळल्या. म्हणजे कुठेही अतिरेकी विधानं झाली नाहीत, कुठेही शपथ तेच घेणार अशा आशयाची होर्डिंग्स लागली नाहीत,
वाचाळवीरांवर भारतीय जनता पक्षाने गेल्या 4 ते 5 महिन्यात लोकसभेनंतर पूर्ण कंट्रोल मिळवला होता, जे महाराष्ट्राच्या राजकारणात आजच्या घडीला खूपच गरजेचं आहे. तुम्ही जर ती क्रोनॉलॉजी पाहिली तर गेली 3, 4, 5 महिने भाजपचा कुठलाही नेता काही असंबद्ध बडबडलेला नाही. हे अवघड असतं लोकशाहीच्या पक्षात, हे अवघड असतं की तू गप्प बस असं सांगता येत नाही. त्यामुळे अशा भरपूर प्रक्रिया त्यात असतात आणि त्या वेळ घेतात, ते नॅचरल आहे. 2019 ते 2024 हा जो काळ होता त्यामध्ये फडणवीसांचा जो राजकारणाचा ग्राफ होता तो खूप खालीवर झाला. म्हणजे या काळात सगळ्यात जास्त विखारी टीका त्यांच्यावर झाली. त्यांच्या जातीवरनं त्यांना एक प्रकारे हिणवण्यात आलं. त्यांच्या कुटुंबियांवर टीका झाली. राजकारणात पण तुम्ही जसं आता म्हणालेत की मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. मग आधी म्हणले मी पक्षबाहेरनं काम करेन, मग परत ते उपमुख्यमंत्री झाले. इव्हन अगदी 6 महिन्यापूर्वी सुद्धा लोकसभेला त्यांनी सगळी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. हे सगळं होत असताना यातनं एक प्रश्न असा येतो की हे सगळं फडणवीसांच्याच बाबतीत का? फडणवीसांच्या बाबतीत एकतर त्यांचा ग्राफ खालीवर झाला असं मला व्यक्तिशः वाटत नाही. व्यक्ती म्हणून ते मोठे होतच राहिले, कारण जेवढी जबाबदारी मोठी असते तेवढ्याच ताकदीचा माणूस ती जबाबदारी पेलण्यासाठी तयार व्हावा लागतो. आणि मगाशी मी जसं म्हटलं की नियती नावाची एक गोष्ट असते जी काही प्रक्रिया, ज्याला आपण काय रसायनशास्त्रात ऑर्डरलेस, कलरलेस, शेपलेस म्हणतो, तशा काही प्रक्रिया नेतृत्वाच्या चालू असतात त्या ठिकाणी. सजग लोकांना त्या कळतात किंवा त्याचा अंदाज येतो. फडणवीसांच्या बाबतीत हे झालं तर का झालं, तर त्याचं एकमेव कारण आहे की ते अत्यंत कर्तृत्ववान होते. मग त्यांची जात, त्यांचं कुटुंब, त्यांची बॅकग्राऊंड, शारीरिक टीका पण केली, म्हणजे किती वजनावरून टीका केली त्यांच्या. आणि ते जे त्यांना बारकाईने पाहतात जवळून, त्यांनी ते वजनही कमी करून दाखवलं. जगात स्वतःला बदलणं हे सगळ्यात अवघड असतं, जे त्यांनी करून दाखवलं. त्याच्यामुळे फडणवीसांवर एवढी टीका का झाली किंवा फडणवीसांच्या बाबतीत एवढे प्रश्न का निर्माण झाले, कारण ही वॉज ऑलवेज ॲट द सेंटर ऑफ एव्हरीथिंग. आणि असा माणूस जसा कौतुकाला पात्र असतो तसा तो टीकेलाही पात्र असतो. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजे कोण्या एकेकाळी असं म्हटलं जायचं की महाराष्ट्रात काही झालं तरी पहिलं लोक कोणाकडे बघायचे? पवारांकडे, शरद पवारांकडे बघायचे. तर तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटेशन पूर्ण महाराष्ट्राचा हल्ला, पूर्ण हल्ला. त्यामुळे बट नॅचरल आहे, आता पुढच्या काळात सुद्धा ज्या टीका होतील, टिप्पण्या होतील, त्या फडणवीसांवरच होतील. खूप नॅचरल आहे ते. म्हणजे मला व्यक्तिशः ते अमुक एका जातीचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं गेलं असं बिलकुल वाटत नाही. ते अत्यंत कर्तबगार आहेत म्हणून ते टीकेच्या सेंटरला होते. महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्र इतकं मोकळ्या मनाचा आणि लिबरल आहे. इकोसिस्टम, पॉलिटिशियन, पत्रकार, पॉलिटिकल एनालिस्ट वगैरे हे सगळे नाही. महाराष्ट्राची जनता अत्यंत लिबरल आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर 18 पगड जातीचे, 18 पगड 12 बलुतेदारातनं आलेले लोक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत. मुसलमान सुद्धा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक व्यक्ती राहिलेला आहे. इतकं महाराष्ट्राचं जनमानस लिबरल आहे. त्यांना काही त्रास होत नाही महाराष्ट्र मुख्यमंत्र्याची जात काय याचा. त्याचं कारण महाराष्ट्राला सामाजिक सुधारणांची, वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक आंदोलनाची एक प्रदीर्घ पार्श्वभूमी आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं जनमानस हे खऱ्या अर्थाने लिबरल आहे. ते जातापासून त्याचं नेतृत्व देत नाही. म्हणजे मराठ्यांचा इतिहासच मुळात असा आहे की मराठ्यांचा इतिहास असाच आहे की त्यांनी जात बघून नेतृत्व दिलेलं नाहीये. फडणवीसांवर जी टीका झाली ती या क्षितिजातला गेल्या 10 वर्षातला उदयमान होणारा सगळ्यात मोठा नेता होता. असा नेता ज्यावेळेस उदयमान होतो त्यावेळेस जी दुकानं लागलेली असतात, जातीची असतात, पैशाची असतात, राजकीय पदांची असतात, घराण्यांची असतात, ती सगळी टप्प्याटप्प्याने आयदर उद्ध्वस्त व्हायला लागतात किंवा त्यांना भीती वाटायला लागते. कारण त्यांना जाणवतं की आता आपलं दुकान बंद होणार आहे. त्यातनं ज्या काही नॅचरल रिॲक्शन येतात त्या सगळ्या फडणवीसांना सहन कराव्या लागल्या असं माझं मत आहे. भाजप आणि आपण जर का इतिहास बघितला, देशाचा इतिहास बघितला गेल्या 20 वर्षातला, तर असं दिसतं की मुख्यमंत्री भाजपकडनं जो होतो तो 10-15 वर्षानंतर केंद्रात जातो. म्हणजे अगदी नरेंद्र मोदी सुद्धा 3 वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यानंतर ते केंद्रात गेले. ताजं उदाहरण बघायचं असेल तर शिवराज चव्हाण जे होते आपले
मध्य प्रदेशचे, ते पण माझे 3 टर्म ते मुख्यमंत्री होते 15 वर्ष. नंतर ते या निवडणुकीला त्यांना केंद्रात घेण्यात आलं. फडणवीसांची 3री टर्म आहे. तर थोडा भविष्यातला प्रश्न आहे, पण असं वाटतं की चर्चा तर आत्तापासून सुरू झाल्यात की 2029ला फडणवीस हे राज्य सोडून केंद्रात जातील. स्थलकाल परिस्थिती तशी निर्माण झाली तर ते नक्कीच जातील आणि त्यांच्यापाशी क्षमता पण आहेत आणि त्यांनी त्या सिद्ध केल्या आहेत. आपल्या सगळ्या मराठी माणसांना, मराठी मुलखातल्या माणसांना एक आशा वाटते की कुणीतरी मराठी माणूस कधीतरी या देशाचा पंतप्रधान व्हावा. आता ते प्राईम मिनिस्टर इन वेटिंग वाले होते, ते आता ते झालं, आता ते बंद झालं. पण महाजनांच्या काळातही आपल्या सगळ्या मराठी लोकांना वाटायचं. आणि मला असं वाटतं की भारतासारख्या बहुविधता असलेल्या देशामध्ये, जिथे प्रत्येक राज्य स्वतःची एक ओळख ठेवतं, भाषा ठेवतं, संस्कृती ठेवतं, अस्मिता सुद्धा ठेवतं, तिथे मराठी लोकांना असं वाटणं की मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, यात काही गैर नाही आहे. म्हणजे मला त्यात वाटत नाही की त्यात काही गैर आहे. त्यामुळे आज मगाशी आपल्या 2-3 प्रश्नात जो क्रम आला की हा माणूस राजकीय क्षितिजावर उदयमान झाला, त्याच्या सगळ्या मेरिट्सने सिद्ध झाला, त्यामुळे आपल्याला असं नॅचरली वाटणं हे शक्य आहे आणि त्यात काही अनैसर्गिक आहे असं मला वाटत नाही. परंतु भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व, तिथली परिस्थिती, केंद्रातली परिस्थिती, असे खूप सारे फॅक्टर्स आहेत. फडणवीसांनी महाराष्ट्राची आजची जी काही स्थिती आहे, ज्या प्रकारची चॅलेंजेस महाराष्ट्रासमोर आहेत, कोविडपासून ते गेल्या 2.5 वर्षापूर्वी युतीचं सरकार येण्यापर्यंत महाराष्ट्रासमोर खूप चॅलेंजेस आहेत. ती आर्थिक आहेत, ती रोजगाराची आहेत, ती इन्फ्राची आहेत. आणि देशाला फडणवीस हवेत की नाही आहेत हा खूप नंतरचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्राला आज एका चांगल्या स्टेट्समनची गरज आहे आणि मला असं वाटतं की आपल्यासमोर, आपल्याकडे एक तो पर्याय आज उपलब्ध आहे. तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो होता पवार सेंट्रिक जे राजकारण होतं महाराष्ट्राचं, ते कुठेतरी आता शिफ्ट झालेलं आहे. आणि महाराष्ट्राला पण ते दिसतंय की गेल्या 5-7 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये आपण म्हणू की कुठंतरी फडणवीसांचा उदय आणि त्यांचं पवारांचं राजकारणावर सिस्टमॅटिकली प्रहार करणं किंवा जी नीती सगळी पवारांनी अवलंबली होती, म्हणजे सहकार क्षेत्र किंवा संस्थात्मक राजकारण, त्या राजकारणात फडणवीस उतरले आणि त्यांनी त्याला सुरुंग लावायला सुरुवात केली. तुम्हाला असं वाटतं की ही निवडणुकीचा जो निकाल होता तो म्हणजे पवार युग किंवा पवारांचं राजकारण हे संपतंय आणि देवेंद्र फडणवीसांचं नवीन युग सुरू होत आहे? राजकारणात संपतं किंवा सुरू होतं असं नसतं. राजकारणात प्रभाव असतो. शरद पवारांचा प्रभाव हा शब्द मोठा होईल. शरद पवारांची भीती, शरद पवारांची भीती फडणवीसांनी पूर्ण संपवली. म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की ही ऑफ द रेकॉर्ड मला माहिती आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फाईल सही करण्यापूर्वी नेहमी विचार करायची की फडणवीस ही फाईल कशी स्कॅन करते, आणि ते 4 लोकांची त्यांच्या बोलायचे की हे फडणवीस ही फाईल वाचेल तेव्हा काय. ही अशा प्रकारची स्वतःची एक राजकारणावर नैतिक भीती तयार करणं किंवा ती नॅचरली होत जाणं, शरद पवारांची नो डाऊट ती होती आणि ती आता संपली. त्याला वेगवेगळी कारणे आहेत. फडणवीसांच्या नेतृत्वाच्या उदयाला स्थलकाल परिस्थिती, खूप सारे घटक कारणीभूत आहेत. एकतर 70च्या दशकात जेव्हा शरद पवारांनी काँग्रेस पक्ष फोडला, स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी म्हणा किंवा ते त्याचं जस्टिफिकेशन जे काही ते त्यांच्या मुलाखती देत असतात की तरुण लोक सांगत होते, कोणीतरी मला हे सांगितलं, खूप लोकांनी, त्याच्यावर मी आता काही वेळ नाही घालवत. तो तिथे काँग्रेस फोडल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण जे चौकोनी झालं ते आजही चौकोनीच आहे. म्हणजे ते दरवेळेस कुणीतरी थोडं षटकोनी, सप्तकोनी, अष्टकोनी करायचा प्रयत्न करतं, पण ते होत नाही. म्हणजे राज ठाकरेंनी सुद्धा तो प्रयत्न केला. तो 5वा कोण असेल का, किंवा प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून एक वेगळा अजून अँगल त्यात आणायचा प्रयत्न केला का, तर माझ्या आकलनानुसार ते चौकोनीच आहे आणि ते चौकोनीच राहत आहे. त्यामुळे एक मोठा नेता राईज होणं, जसं उत्तर प्रदेशमध्ये योगी होताना दिसतात किंवा बंगालमध्ये ममता आहेत, जयललिता होत्या, खूप मोठं नेतृत्व होतं, तशा प्रकारचं महाराष्ट्राला म्हणजे नॅचरल एककलमी नेतृत्व मिळणं
हे त्या 70च्या दशकापासून आज म्हणजे गेले 40-50 वर्ष हे अवघड झालेलं आहे. कारण सगळ्यांचे सवतेच उभे आहेत. मतदारसंघ महाराष्ट्राचा तर विचार तुम्हाला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र असा न करता तो मतदारसंघ निहायच करावा लागतो. म्हणजे खूप इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक आहेत या इलेक्शनमध्ये. म्हणजे जर तुम्ही बघितलात तर जे 30 मतदारसंघ ज्यांच्या आधारावर मावीय स्वतःचं सरकार बनवण्याचा प्रयत्न करत होती ते मुस्लिम बहुल आहेत. जिथे मुसलमानांची एकगठ्ठा मतं पडतात आणि त्या एकगठ्ठा मुस्लिम मतांसाठी मग धर्मांध मुसलमानांचं वाटेल तसं लांगुल चालन करायचं, जे राजीव गांधींपासून सुरू झालं. आणि इकडे संभाजीनगर नामांतरण झाल्यानंतर सुद्धा लोक म्हणतात आम्ही औरंगजेबाचं नाव वापरणार. अरे कसं काय चालेल? याने महाराष्ट्राचा म्हणजे तीच देवगिरी आहे जिथून महाराष्ट्राची राजकन्या सगळ्यात पहिल्यांदा अल्लाउद्दीन खिलजीने पळवून नेली, तिचा मानभंग केला. आणि तेच संभाजी महाराज, जो महाराष्ट्राचा राजपुत्र, ज्याचे हालहाल करून औरंगजेबाने मारले. आपल्याला काही वाटत नाही. लालुंग चालन करायचं म्हणजे किती करायचं धर्मांध मुसलमानांचं? मग ते का करायचं? मग ते शहाबानूच्या केसमध्ये का करायचं? ते बाबरी मशिदीच्या बाबतीत का करायचं? ते ज्ञानवापीच्या बाबत का करायचं? तर एक गठ्ठा मतं मिळतात. हा पूर्ण नॅरेटिव्ह तुटलाय. तुम्ही अनालिसिस करा. महायुतीला या 30-35 मतदारसंघांमध्ये पडलेला जो वोट शेअर आहे, ज्या मतदारसंघात आपण आहोत, कालिदास कोळंबकरांचा वडाळ्याचा मतदारसंघ, 30,000हून अधिक एक गठ्ठा मुस्लिम मत आहे. मग ती पडली की नाही पडली? मग जर ती पडली तर ती विरोधात का नाही गेली? या सगळ्याचा विचार करत असताना तुम्हाला फडणवीस आणि फडणवीसांची इकोसिस्टम ह्याचा तपशीलवार विचार करावा लागतो. मग तुमच्या लक्षात येतं की पवारांचं राजकारण, मग ते सहकाराचं असो, ते त्यांच्या राजकीय दबदब्याचं असो, मग ते पुण्याचं असो, मग ते पुणे जिल्ह्याचं असो, मग ते मुंबईचं असो, मग ते यशवंतराव चव्हाण सेंटरचं असो, मुंबई महानगरपालिकेचं असो, वीट वाजवली गेली. धाड 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 सगळे पडले. आणि ही मोठी प्रक्रिया आहे. आणि त्याला जेवढी फडणवीसांनी आणि फडणवीसांच्या इकोसिस्टमनी लावलेली ताकद कारणीभूत आहे, तेवढंच पवारांचं घराण्याचं राजकारण सुद्धा कारणीभूत आहे. टिळकांचं फार सुंदर वाक्य म्हणजे की एकाच घराण्यात सगळे महापुरुष कसे जन्माला येतील. पण नाही लक्षात येत ना हे, आपल्या बाब्याचा आपल्या इतका बकूब नाही हे बापाला काकाला नाही येत लक्षात. कारण जे काही आपण कमावलं इतके कष्ट करून, ही मोठी माणसं असतात. म्हणजे मी काही शरद पवारांचा उपमर्द करू इच्छित नाही. त्यावेळेस काटेवाडीसारख्या गावातनं येऊन स्वतःचं राजकीय एक अस्तित्व उभं करणं वगैरे, आणि मग पुन्हा सुप्रियाच, मग पुन्हा पुतण्याच, मग आत्ताही युगेंद्रच, मग रोहित, मग आर पाटलांचा मुलगाच. यातनं काय होतं, यातनं राजकारणातले काही जेन्युअन फोर्सेस असतात. म्हणजे चंदगडला एक अपक्ष आमदार सडनली निवडून आलाय बघा. तो का आलाय? तर तिथे त्याच्या नेतृत्वाची गरज होती म्हणून लोकांनी त्याला निवडून दिलंय. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आहे, तुमच्या रक्ताचा आहे, तुमच्या नात्याचा आहे म्हणून जेव्हा नेतृत्व लादता, त्यावेळेस तुमच्या प्रभावामुळे ती माणसं निवडून येतात, ती विधानसभेत येतात, त्यांना महत्त्वाच्या जागा मिळतात, सगळं होतं. परंतु ती कधीही नॅचरल इकोसिस्टम तयार करत नाहीत. आणि ती आपल्या वडिलांचं, आजोबांचं, खापर पंजोबांचं जे काही राजकारण आहे ते ती टप्प्याटप्प्याने संपवत जातात. आणि ते तुम्ही आत्ता निवडून आलेली जेवढी मुलं आहेत, पुतणे आहेत, रक्ताच्या नात्यातले लोक आहेत, त्यांना मिळालेलं वोट पर्सेंट किंवा मताचा आकडा, पर्सेंट सोडूनच द्या, आकड्यात मोजा, ते कमी 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 होत आलेलं आहे दिसते. आता अशा प्रकारे लोकशाही आकड्यात कमी 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 होत जाणं म्हणजे काय होणार, तर एक दिवस संपणं किंवा एका फटक्यात तिथे पर्याय येणार. पण हे होत नाही ना. हे मुलायम सिंगांनाही होत नाही, लालूंनाही होत नाही, हे काय म्हणजे जी काही भारतात तुम्ही महबूबा मुफ्तीला होत नाही, ते बाळासाहेबांनाही नाही झालं दुर्दैवाने, लार्जर दॅन लाईफ नेता. पण उद्धव ठाकरेंना आणावंच लागलं.
तो मोह सुटत नाही. ते इन्सिक्युरिटी वाटते की माझ्यानंतर यांचं कोण बघणार. माहिती असतं यांचा वकूफ कमी आहे, हे काय बोलतात, हे काय राजकारण करतात, वयाच्या कुठल्या टप्प्यावर कोणाबरोबर पंगा घेतात राजकारणात. आणि राजकारणात प्रत्येक गोष्टीचा हिशोब होतो. तो सेड असेल, तो अनसेड असेल, प्रत्येक ठिकाणी ते लिहून ठेवलं जातं आणि त्याचा ताळेबंद हिशोब मांडला जातो आणि तो राजकीय पद्धतीने दिला जातो. त्याच्यामुळे ही एक खूप मोठी आणि खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ती तुम्हाला समजून घ्यावी लागेल. फडणवीसांचा म्हणजे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर 3 घटना दिसल्या. ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली होती, एक तर तुम्ही राहताल किंवा मी राहील. एका मुलाखतीत बोलताना फडणवीसांनी सांगितलं तुम्ही पण राहताल आणि मी पण राहील. त्यानंतर विधानसभेच्या पायऱ्यांवरती आमदारांचं सगळ्या शपथविधी होता, तेव्हा आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर आले, तेव्हा त्यांचं हस्तांदोलन झालं. आणि राज ठाकरेंबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की पुढं काय आता, कारण की विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचे सगळे उमेदवार पडले. तेव्हा फडणवीसांनी असं सांगितलं की आम्ही त्यांना पुढे कुठेतरी सत्तेत अकोमोडेट करू किंवा महानगरपालिका किंवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती. फडणवीसांकडनं एक गोष्ट केली जाते आणि ती नोटीस होती, ते म्हणजे विखारी टीका टाळली जाते. पण आता मात्र कुठेतरी राजकीय संस्कृती सुधारणार असं सुतोवाच त्यांच्याकडनं केलं जाते फडणवीसांकडनं. तुम्हाला असं खरंच वाटतं की मधल्या 5 वर्षामध्ये जे काही राजकारणामध्ये एक प्रकारे आपल्याकडे एक गढूळपणा निर्माण झाला होता, तो सगळा स्वच्छ करण्यात फडणवीसांना पुढच्या 5 वर्षात यश येईल? ते फडणवीसांना यश येईल की नाही मला माहित नाही, पण त्यांच्या स्तरावर तर त्यांनी, मला आठवते की कधीच त्यांनी कुणावर अशा प्रकारे विखारी टीका केलेली नाहीये. म्हणजे माणूस म्हणून त्यांनी तो संयतपणा किंवा ती सहनशीलता नेहमी पाळली आहे. आणि ते एकटे कशी सुधारणार, म्हणजे तुम्ही अपेक्षा खूप मोठी ठेवताय त्यांच्या. नाही, मला विचारायचं हेच की असं स्टेटमेंट करून किंवा या सगळ्या गेस्चर मधनं ते गेस्चर ते वारंवार करतायत ना, किंवा गेस्चर देणं म्हणजे काय, सलगी देणे म्हणजे काय असतं, मी नीट वागतो बाबा, तू माझ्याशी नीट वाग. पण नाही वागत ना लोक. सकाळी 9चा भोंगा जो माध्यमांनी मोठा केला, त्यात सम अँड सबस्टन्स काय होता, नव्हता. परंतु आज टीव्ही चॅनलला मनोरंजन लागतं, चालणारा मजकूर लागतो. त्याच्यामुळे ही सगळी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कोणी खराब केली, कोणी खराब केली. म्हणजे शरद पवारांना सुद्धा त्यांचं असंस्कृतपण झाकून ठेवता आलेलं नाहीये इलेक्शनमध्ये. सय्यदपणाचा बुरखा, सुसंस्कृतपणाचा बुरखा आणि सुसंस्कृत आपण आहोत असं दाखवण्यासाठी साहित्यिकांमध्ये, कलाकारांमध्ये तयार केलेली एक काय म्हणूया नॅरेटिव्ह सेट करणारी टीम पत्रकारांमध्ये. ते सतत म्हणतात पवार साहेब सुसंस्कृत आहेत, हे साहेब आर्टिस्ट आहेत, ते साहेब कलाकार आहेत. इट डझंट गिव्ह यू एनी लिबर्टी टू टॉक एनी नॉनसेन्स ऑर एनी अगली थिंग, जे महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने होत राहिलेले आहे. बाळासाहेब ठाकरे सुद्धा अशा प्रकारची विधानं करायची, परंतु ते व्यक्ती म्हणून कुठल्याही राजकीय पदाच्या स्पर्धेत कधी उतरले नाही. ही इकोसिस्टम आहे, तुम्हाला तिथे जागा पण हवी आहे, त्याचं एक कल्चर आहे. महाराष्ट्राचं तर आहेच आहे. म्हणजे मध्ये एक म्हणजे यशवंतराव चव्हाण निपुत्रिक होते म्हणून त्यांच्यावर अत्रेंनी टीका केली, ते वाचण्यात आलं असेल. रडले अत्रे जाऊन तिथे, माफी मागितली आणि माफी मागितली. वेणुताई म्हणाल्या त्या निमित्ताने तुम्ही आमच्या घरी आलात चहाला. ही जी राजकीय संस्कृती आहे ही कोणी तोडली, कोणी घाणेरड्या शब्दात केल्या, श्रद्धांना टीका कोणी केली. आणि तशा नुसती राजकीय संस्कृती नाही, एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण, लोकांच्या श्रद्धा व्यक्तीवरच्या असतील, देवावरच्या असतील, धर्मावरच्या असतील, महापुरुषांवरच्या असतील, सिद्ध पुरुषांवरच्या असतील, जाहीर व्यासपीठावरनं तुम्ही त्याची चेष्टा करता, टिंगल करता, टवाळी करता. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या कुणीही त्यावर काहीही बोललेलं नाहीये. अक्कलकोट स्वामींच्या बाबत विधानं केल्यानंतर पवारांनी मौन घेतलंय त्याच्यावर. कुठल्याही नेत्यांनी काय, तुम्हाला नाही पटत, ठीक आहे, आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यात सगळेच सिद्ध पुरुष मानतो, फॉलो करतो, भजतो त्यांना, असं नसतं. पण आपण त्यांचा उपमर्द करत नाही. तर हा उपमर्द कुठून होतो, तर हा उपमर्द हा मतांच्या एकगठ्ठा मतांच्या लांगुल चालनातून होतो.
मग त्याला उत्तर देणारी एक वोट बँक उभी राहते जी या निवडणुकीत राहील. त्यामुळे सुसंस्कृतपणाचा संबंध केवळ सुसंस्कृत बोलण्याचा नाही आहे, तर सुसंस्कृत वागण्याची सुद्धा आहे. म्हणजे मुळात तुम्हाला सुसंस्कृत वागावं लागेल. आपल्या वडिलांकडून, काकांकडून, आजोबांकडून आपल्याला आमदारकी मिळाली, खासदारकी मिळाली, कुठेही न निवडणूक लढवता विधिमंडळात स्थान मिळालं, मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणजे तुम्ही काही बोलायला मोकळे झाले असं नाहीये. मग त्याची किंमत आहे. आणि लोक नावाची एक गोष्ट असते ना, ती बघत असते. ते पाहतात की हा माणूस जेन्युइन आहे, हा निवडून येतो, हा लोकांचे प्रश्न मांडतो, रोजगाराची पोटपुरी नाही. आणि त्याच्यावर तुम्ही किती खालच्या स्तरावर, पत्नीवर टीका कुणाच्या झाली आहे राजकारणात? फडणवीसांची झाली. आणि ते गृहमंत्री होते, तो ताकदीचा नेता आहे, ते उचलून कुणालाही जेलमध्ये टाकू शकत होते. घराजवळ काय हनुमान चालीसा बोलायला आलेल्या त्या राणा दाम्पत्याला, त्या नितेश राणेंना यांनी 7-7, 8-8 दिवस जेलमध्ये टाकलं. असं कुठं झालंय महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी की मुख्यमंत्री काय डिक्टेटरशिप? इट इज अ डिक्टेटरशिप. माझ्या विरोधात काहीतरी बोलला म्हणून त्याला 7 दिवस जेलमध्येच टाकून दिलं. लोकप्रतिनिधी 15 दिवस जेलमध्ये टाकलं. कुठे नेऊ इच्छित होता तुम्ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती? म्हणजे ही घराणेशाहीतनं आलेली डिक्टेटरशिपच आहे. ह्याचा सुसंस्कृत केवळ बोलणं, विधानं करणं, वातावरण गढूळ करणं याच्यापर्यंत नाहीये. हे अधिक गंभीर आहे आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अधिक घातक आहे. मी काही बोलू शकतो इथपर्यंत ते मर्यादित नाहीये. मी काही वागू शकतो. माझ्या हातात सत्ता आली तर मी कुणाला काही शिक्षा पण देऊ शकतो. कांगारू कोर्ट चालवण्यासारखं आहे. त्यामुळे एकटे फडणवीस ते सुधारू शकतात असं मला वैयक्तिक वाटत नाही. त्याची जबाबदारी सगळ्यांना घ्यावी लागेल. आणि ज्यांना लोकशाही परंपरा, तळागाळातनं आलेला माणूस तो निवडून आला, तो आमदार झाला, त्याला डिग्निटी आहे, तो त्याच्या लोकांचं प्रतिनिधित्व करतोय, तुम्ही त्याला कसं काहीही बोलू शकता? त्यामुळे ती सांस्कृतिक महाराष्ट्राचं हे नाहीये काय, म्हणजे वातावरणापुरता लिमिटेड नाहीये. हा डिक्टेटरशिपकडे जाणारा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि एकटे फडणवीस ते बिलकुल सुधारू शकत नाही. नक्कीच त्याचं उत्तर आपल्याला आगामी काळात मिळेल. पण या अनुषंगाने एक प्रश्न येतो, म्हणजे की एकीकडे शिंदे आहेत, एकीकडे अजित पवार आहेत, आणि या दोघांना घेऊन आता फडणवीसांचं सरकार पुढे जाणार आहे. तुमचं काय विश्लेषण आहे किंवा तुम्ही कसं बघता की पुढच्या 5 वर्षात पवार आणि शिंदेच्या चाकांवर फडणवीसांचं सरकार चालणार आहे, तर कोणती आव्हानं त्यांच्यासमोर असतील? चाकांवर चालणार आहे असं मला नाही वाटत. ज्या प्रकारचा नंबर भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचा आहे आणि महाराष्ट्र राजकारणात काही घडतं, काहीही घडू शकतं. त्यामुळे इथे आता कुणीही कुणावर डिपेंड आहे अशी स्थिती नाहीये महाराष्ट्रात. हे वास्तव आहे महाराष्ट्राचं आणि ते जेवढ्या लवकर समजून घेता येईल तेवढं ते चांगलं आहे. महाराष्ट्राचं 5 वर्षाचं विजन कसं असेल तर विकास आहे, ते फडणवीसांनी डिटेल मुलाखत दिलेली आहे. त्यांच्या बरोबरच्या 2 राजकीय पक्षांना, प्रमुख राजकीय पक्षांना त्यांनी कसं वागायचं याचा विवेक स्वतःला बाळगावा लागेल. कारण गेल्या 10 वर्षात जे झालं महाराष्ट्र जनतेने ते पाहिलं आणि त्याचा मॅन्डेट पण दिसला. मी मगाशी पण उल्लेख केला की ज्या 30-32 काही हतप्रभ आहे, सगळं काही दिसतच नाही. इतकं सॉलिड मॅन्डेट आहे भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला. कष्टही खूप उपसले. त्याच्यामुळे कसं चालेल सरकार, हे सरकार स्थापन होऊन एक 2, 4, 5 महिने गेल्यानंतर आपल्याला बोलता येईल. कारण या सगळ्या प्रक्रियेत दोन्ही घटक पक्षांचा कुठेही उपमर्द केला गेलेला नाही. त्यामुळे त्या घटक पक्षाचे घटक, त्यातले आमदार, त्यातले संतुष्ट असंतुष्ट यांनी आता आपली साधनसूचिता काय असेल हे मानावं लागेल, वागावं लागेल. कारण आपल्या सगळ्यांना मिळून महाराष्ट्र चालवायचं ही आधी जबाबदारी घ्यावी लागेल. शेवटचा प्रश्न की फडणवीसांचं राजकारण 10 वर्षातलं गेल्या आणि त्यांचे समकालीन नेते, मग ते उद्धव ठाकरे असतील, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, अजून बाकीचे नेते असतील, काँग्रेसमधले नाना पटोले असतील, या सगळ्यांपेक्षा असे कुठले फॅक्टर आहेत जे तुम्हाला वाटतात की जे फडणवीसांना त्यांच्या समकालीन नेत्यांपेक्षा वेगळं ठरवतात? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार, तिथून आलेला एक संयतपणा, तिथून आलेला एक सर्वसमावेशक गुण, तिथून आलेला टॉलरन्स, टॉलरेट करा, संयम ठेवा, अंगभूत बुद्धिमत्ता, क्षमता,
तल्लख स्मरणशक्ती आणि त्यांना अधिष्ठान आहे. त्यांच्या संपूर्ण राजकारणाला एक अधिष्ठान आहे. हे अधिष्ठान खूप व्यापक आहे आणि ते देशासाठी आहे. शरद पवारांच्या राजकारणाचा आणि फडणवीसांच्या राजकारणात एक बारीकसा फरक आहे, फक्त बारीकसा फरक आहे. तो असा आहे की पवारांच्या राजकारणाला अधिष्ठान नाहीये. आपण हे कशासाठी करतोय अरे आपण त्याचं उत्तर त्यांच्या राजकारणात तुम्हाला सापडत नाही. ते सत्तेसाठी करतायत असं त्याचं गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी सगळं केलं की लक्षात येते सत्तेसाठी करतायत. फडणवीस ज्या वेळेस सत्तेत मुख्य फोर्स म्हणून येतात त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणात पायाभूत सुविधात अर्थकारणात क्वालिटेटिव्ह डिफरन्स झालेला दिसतो. तो त्यांचा वेगळेपणा आहे. खूपच ऑड परिस्थितीत हे सगळेच नेते ऑड परिस्थितीत आहेत. महाराष्ट्र राजकारण चौकोनी आहे आणि त्या सगळ्यांना हे सगळं करावं लागतं जे फडणवीसांनी पण केलं. परंतु त्या सगळ्या परिस्थितीवर झटापटीवर स्ट्रगलवर मात करून महाराष्ट्रासाठी चांगलं स्वप्न पाहणं. पाण्याचा प्रश्न तो इतक्या प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहिलेला कुणालाही का जाणवला नाही. ट्रान्सपोर्टचा प्रश्न आहे. मुंबईत दरवर्षी 2-5 हजार लोक लोकलमधनं पडून मरतात. मग मेट्रो गतिमान करावे असं त्यांनाच का वाटतं. ही जी पोटतिडीक आहे ना समाजाविषयी देशाविषयी आपल्या घटकांविषयी ही पोटतिडीक फडणवीसांच्या राजकारणाचं वेगळेपण आहे आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातनं आलेलं आहे. ते त्या सजगतेतनं आणि संवेदनशीलतेतनं आलेलं आहे. नक्कीच सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि फडणवीस डिकोडिंग जी आम्ही एक सिरीज करतोय किंवा निवडणुकांनंतर वेगवेगळ्या नेत्यांचं आम्ही डिकोडिंग करतोय. म्हणजे फडणवीसांना डिकोडिंग करताना तुम्ही अनेक पैलू असे आम्हाला सांगितले की जे सर्वसामान्यांना माहिती नव्हते किंवा त्याच्यावर नव्याने चर्चा झाली. तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही जर का हा एपिसोड बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि त्या पॉलिटिक्स सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.